बनावट शुद्धीपत्रकाचा खेळ जालन्यात शिक्षण संस्थेचा मोठा घोटाळा, शासनाला लाखोंचा चुना। कागदपत्रे देण्यास टाळाटाळ, कारवाईला विलंब का? प्रश्नचिन्ह। जालना शहरातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून बनावट शुद्धीपत्रकाच्या आधारे शाळेला खोटी मान्यता मिळविल्याचा गंभीर आरोप चेतन खंडेलवाल यांनी पत्रकार परिषदेत केलाय। मॉडेल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचालित नरीमान नगर येथील हुद्दा उर्दू प्राथमिक शाळा प्रकरणात शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा अपहार केल्याची चर्चा रंगली आहे। सामाजिक कार्यकर्ते चेतन खंडेलवाल यांनी पत्रकार परिषदेत हा गंभीर घोटाळा उघड करत संस्थेचे अध्यक्ष शेख वहीद व मुख्याध्यापक उबैद सिद्दीकी यांच्यावर थेट आरोप केले। त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधितांनी 12 जानेवारी 2022 रोजीचे बनावट शुद्धीपत्रक तयार करून इयत्ता 6वी ते 8वी वर्गांना खोटी मान्यता असल्याचे भासवले आणि शासनासह शिक्षण विभागाची दिशाभूल केली। शासनानेच ठरवले बनावट, तरीही कारवाई शून्य। विशेष म्हणजे या शुद्धीपत्रकाची पडताळणी केल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ते अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले। 21 ऑक्टोबर 2022 रोजी संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले। मात्र तब्बल 4 वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झालाय। कागदपत्रे दडपण्याचा प्रयत्न। या प्रकरणात चौकशी दरम्यान संस्थेकडून आवश्यक कागदपत्रे देण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आल्याचे समोर आले। जालना पंचायत समितीच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र काकडे यांनी 16 जुलै 2025 रोजी शाळेला भेट देऊन चौकशी केली। मात्र संस्था चालक व मुख्याध्यापकांनी सहकार्य न केल्याचे त्यांच्या अहवालात नमूद केले। शिक्षणाधिकाऱ्यांवरही संशयाची सुई। या प्रकरणात तत्कालीन शिक्षणाधिकारी कैलास दातखिळे यांच्यावर संगनमताचे आरोप होत असून हा घोटाळा केवळ संस्थेपुरता मर्यादित नसून प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे। बेकायदेशीर नियुक्त्या, शासनाचा आर्थिक फटका। बनावट मान्यवतेच्या आधारे इयत्ता 6वी ते 8वी वर्ग सुरू करून शिक्षकांच्या बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या। या माध्यमातून वेतनाच्या नावाखाली शासनाच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा बोजा टाकण्यात आल्याचा आरोप। तक्रारदारांवर दबाव टाकल्याचा आरोप। तक्रारदाराने शिक्षण उपसंचालक कार्यालयात पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलाय। यामुळे हा घोटाळा अधिकच संशयास्पद ठरत आहे। SIT चौकशीची मागणी जोरात। 2018 ते 2024 या कालावधीत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक SIT नेमण्याची मागणी आता जोर धरत आहे। दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे। एकंदरीत शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे चालवला जाणारा हा कथित घोटाळा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून दोषींना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे का? हा खरा प्रश्न आता जनतेसमोर उभा ठाकलाय। 2012 मध्ये पुनर्मान्यता म्हणून क्रमांक पुनर्मान्यता 2046 दिनांक 8 फेब्रुवारी 2012 अन्वये मान्यता प्रदान करण्यात वर्ग चालवण्यास प्रस्ताव शासनाला सादर केले व शासनाने शासन निर्णय क्रमांक प्र/2/15/44/15 SM- चालवण्याची परवानगी दिली व स्पष्टपणे अनुक्रमांक 5 मध्ये नमूद केले की शासन निर्णय 28 ऑगस्ट 2015 अन्वये नैसर्गिक वाढमध्ये इयत्ता 6वी मंजूर केले व हे मॉडेल एज्युकेशन अँड वेलफेअर संस्था अध्यक्ष शेख वहीद व मुख्याध्यापक यांनी सदस्य